कांग्रेस के लिए प्रतिष्ठा का सबब बनी चिरनेर ग्राम पंचायत पर आखिरकार शेका पक्ष शिवसेना गठबंधन ने अपना वर्चस्व स्थापित करते हुए जीत का परचम फहराया। इतवार को संपन्न हुए सरपंच एवं उप सरपंच पद के चुनाव में गठबंधन के उम्मीदवार पार्वती धनाजी कातकरी निर्विरोध रूप से सरपंच पद पर विराजमान हुई, तो उप सरपंच पद पर आशीर्वाद ठाकुर को बिठाया गया। निर्वाचन अधिकारी LD ठाकुर चुनाव परिणाम की घोषणा करते ही उपस्थित कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी कर अपनी जीत का जश्न मनाया। इस अवसर पर हमारे प्रतिनिधि ने इस जीत के बारे में शिवसेना नेता मनोहर शेठ भोईर से प्रतिक्रिया जाननी चाहिए, तो उन्होंने कहा कि यह जीत चिरनेर गांव के मतदाताओं के आशीर्वाद का फल है। काँग्रेसला आम्ही स्वतःहून ऑफर दिली होती की ह्या गावचं शांततेचं वातावरण राहावं म्हणून आपण बिनविरोध निवडणुका करू आणि त्यांना आम्ही 3 सीट त्यावेळेस द्यायला तयार होतो, पण त्यांनी ती मान्यता दिली आणि त्यांच्या मनामध्ये असा कदाचित त्यांचा आत्मविश्वास असेल की आम्ही निवडणुका जिंकू, परंतु चिरनेर ही हुतात्म्यांची भूमी आहे, चिरनेर हे क्रांतिवीरांची भूमी आहे आणि क्रांतिवीरांनंतर शिवसेना शेतकरी कामगार पक्ष दोन्ही पक्ष हे लढवय्ये पक्ष आहे आणि लढवय्या माझ्या मावल्यांचे माझ्या तरुण मुलांनी ही निवडणूक जिंकलेली आहे। त्यामुळे काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करणं हे जोपर्यंत इथे शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचे लढवय्ये नेते या ठिकाणी असेल तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही कधीच या ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार नाही। आणि त्याचबरोबर आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हे चिरनेर ग्रामपंचायतचं हे विकासाची कामं अनेक विकासाची कामं केलेली आहेत। हे पर्यटन क्षेत्र या ठिकाणी महागणपतीचं हे संपूर्ण तालुक्याचं स्थान आहे। या महागणपतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवसेना शेतकरी कामगार पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य हे निवडून आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी जी विजय झालेला आहे तो कार्यकर्त्यांचा बळावर विजय झालेला आहे, विकासाच्या बळावर विजय झालेला आहे। मी अतिशयोक्ती काय म्हणून बोलणार नाही, परंतु या ठिकाणी जोपर्यंत शिवसेना शेतकरी कामगार पक्ष एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करत राहील तोपर्यंत काँग्रेसला या ठिकाणी कधीच आम्ही सत्ता स्थापन करू नाही। वही राजा शेठ खार पाटिल ने भी इस जीत के बारे में अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि चिरनेर गांव में दिशाहीन कांग्रेस कार्यकर्ताओं की नादानी की वजह से उन्हें मुंह की खानी पड़ी है। हम इस चुनाव में कोई तनाव नहीं चाहते थे, लिहाजा हम कांग्रेस को 4 सीटें बहाल करना चाहते थे, मगर सत्ता लोलुपता के कारण वो अपनी इज्जत भी नहीं बचा पाए। ऐसा प्रतिपादन राजा शेठ खार पाटिल ने किया। त्यांचा पराजय होता, पण ते आम्ही बिनविरोध त्यांचा सरपंच होता, पण त्यांच्या या फाटक्या झोलीमध्ये त्यांची फाटकीच झोली राहिली आणि तिनेच समाधान त्याला तिनेच राहिलंय आणि हे आम्ही बिनविरोध होता त्यांचाच सरपंच झाला असता, पण त्या ह्या येड्या काँग्रेसला सांगायला जाईल कोण याचं त्यांनी बघायला पाहिजे। त्यांच्यात कोणी असा हे माणूस नाही स्टडीड का आपण काय करतो आणि गावासाठी काय करायला पाहिजे ते, त्याच्यामुळे हे त्यांचा पराजय पत्करायला लागले त्यांना। वही विभागीय सचिव सुरेश पाटिल ने भी इस जीत के पश्चात अपनी तीखी प्रतिक्रिया दी। चिरनेर ग्रामपंचायत निवडणूक झालेली आहे आणि परत एकदा आम्ही विकासाच्या बळावर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना युतीने परत एकदा इथे सत्ता संपादन केलेली आहे। मी आमदार विवेक पाटील साहेब आणि मनोहर शेठ भोईर यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की त्यांनी नेहमी जे आम्हाला विकास कामाबाबत सहकार्य केलं आणि विशेष करून जिल्हा परिषदेकडून विकास कामाची जास्त झोळी आमच्या चिरनेरच्या पदार्थ टाकली आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या चिरनेरमध्ये विकासाची कामं करू शकलो आणि मला तर वाटतं त्या विजयामागे या त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आणि विशेष करून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कृष्णाची भूमिका करणारे राजा शेठ खार पाटील यांनी खरोखर जी कृष्णाची भूमिका केलेली आहे त्याचमुळे आम्ही इथे बहुमताने विजयी झालेलो आहे। मला या ठिकाणी काँग्रेसवाले म्हणत होते की या ठिकाणी रिमोट कंट्रोल चालतोय, पण मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची वाटतो की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता असो, ज्याने नेतृत्व मग शिवसेनेचे या ठिकाणी नेतृत्व संतोष ठाकूर करतात, शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व मी करतोय, परंतु प्रत्येक कार्यकर्ता आमच्या शब्दाबाहेर केला नाही। आमच्या शब्दाला प्रत्येक कार्यकर्त्यांनी मान दिलेला आहे। म्हणून या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो की चिरनेर ग्रामपंचायतमध्ये हा रिमोट कंट्रोल चालला आणि यापुढे सुद्धा रिमोट कंट्रोल चालणार।
कारण एका मिनिटात एक उदाहरण देतो. ज्यावेळी या ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत व्हावी, राजाशेठ खार पाटील यांच्या ऑफिसमध्ये ज्यावेळी मीटिंग झाली, तो मी अभिमानाने सांगतो की शिवसेनेचा एक कार्यकर्ता उठला. त्यांनी सांगितलं की जे संतोष ठाकूर जी भूमिका घेईल ती संपूर्ण कार्यकर्त्यांना मान्य आहे. शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता उठला, तो म्हणाला की सुरेश पाटील जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य आहे. परंतु काँग्रेसमध्ये असं झालं नाही. काँग्रेसमध्ये प्रत्येक गटागटाचं राजकारण खेळ, कुणाचा कुणावर विश्वास नाही. ह्याची तंगडी तो ओढतोय, त्याची तंगडी तो ओढतोय. अशाने त्यांना या ठिकाणी आम्ही 4 जागा बिनविरोध देण्यास कबूल झालो होतो. मला एकच खेदाची वाटतो, त्या 4 जागा बिनविरोध त्या तर नाहीच पद्धत. यांच्या 4च्या ऐवजी 3च जागा आल्या. 4च्या ऐवजी जरी 5 एखादी वाढली असती तर आम्ही काहीतरी बोललो असतो, तर काहीतरी कमवलं. परंतु दिलेल्या बिनविरोध 4 सुद्धा आल्या नाहीच, पण फक्त 3 जागांवर समाधान मानलं. इस अवसर पर ग्राम पंचायत चुनाव में विजयी एवं पराजित हुए उम्मीदवारों का सत्कार उपस्थित गणमान्यों के हाथों किया गया। इस दौरान नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच के गांव में विजय रैली निकाली गई। इस अवसर पर शिवसेना विभाग प्रमुख संजय पाटिल, प्रफुल्ल खार पाटिल, बबन गोंधळी, सुधीर पाटिल, अरुण पाटिल, रत्नाकर मोकल आदि सहित चिरनेर ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे।